पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. मेरी रसोई योजना नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 2, नुकतेच भारतात आपले पहिले डेटा सेंटर कोण सुरू करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे उबर कंपनी. प्रश्न 3, जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 मेला. प्रश्न 4 पाहूया. कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 5, नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे एस जयशंकर हे. प्रश्न 6, पेरियासामी कुमारन यांची भारताचे उच्चायुक्त म्हणून अधिकृतपणे कुठे नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम इथे. प्रश्न 7 पाहूया. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय. प्रश्न 8, भारताचे पहिले उपग्रह टॅग केलेले गंगा सॉफ्टशेल कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे? तर त्याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे. प्रश्न 9, भारत आणि कोणत्या देशात मे 2026 मध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार अंदाजे 40,000 कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि UAE देशामध्ये. प्रश्न 10 पाहूया. कृषी आधारित एतोरगिदी हा उत्सव कोणत्या स्थानिक जमातीने साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू व राज्यपाल आहेत KT पटनायक. प्रश्न 11, युनायटेड स्टेट US अमेरिकाचा सशस्त्र सेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे मे महिन्याचा 3रा शनिवार. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 13, कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमधील सकाळच्या प्रार्थना सभेत वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाणे अनिवार्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 14, भारताने भारतीय जहाजे आणि मालवाहू जहाजांना युद्धाच्या जोखमीपासून विमा संरक्षण देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत सागरी विमा पूल हा उपक्रम. प्रश्न 15 पाहूया. राजस्थानच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्लस्टरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे भिवाडी इथे. प्रश्न 16, कनकगिरी उत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कोणत्या राज्यातील भोजशाळा कमाल मौला मशीद संकुल हे मंदिर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 18 पाहूया. समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम कोणत्या जहाजाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे IASV त्रिवेणी. प्रश्न 19, कोणत्या राज्याने नुकताच आपला 51वा स्थापना दिवस साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याने. सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगाटोक. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग व राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर हे. प्रश्न 20 पाहूया. कोणी सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमावर्ती रेडिओ केंद्र सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे भारतीय लष्कराने, भारतीय सैन्याने. प्रश्न 21, केंद्र सरकारच्या अनुपालन कपात आणि नियमन उपक्रमाअंतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रांची पूर्तता करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे त्रिपुरा राज्य. प्रश्न 23 तुमच्यासाठी. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश अग्रवाल यांची. प्रश्न 2, दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे सहदेव यादव यांची.
प्रश्न 3, कोणत्या राज्याच्या विधानसभेत रथेंद्र बोस अध्यक्ष बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालच्या. प्रश्न 4 पाहूया. भारताची पहिली मेगा ग्रीनफील्ड जहाज बांधणी गोदी म्हणजे शिपयार्ड कोणत्या राज्यात विकसित केली जाणार? तर ती तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 5, राष्ट्रीय डेंग्यू दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 मेला. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने विधानसभेत सादर करवायच्या समान नागरी संहितेच्या युसीसीला मसुद्याला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याच्या. प्रश्न 7, भारत आणि कोणत्या देशामध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत करार करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि युएई देशामध्ये. प्रश्न 8, आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे हेमंता बिस्वा शर्मा यांनी. प्रश्न 9 पाहूया. भारताच्या कालभैरव नावाच्या पहिल्या स्वायत्त लढाऊ विमानाचे उत्पादन सध्या कोणत्या देशात सुरू केलं आहे? तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगालमध्ये. प्रश्न 10, कोणत्या राज्यात भारतातील पहिले कार्बन शोषक शैवाल वृक्ष सादर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 11, कलाम आणि कवच 3.0 असे नामकरण करण्यात आलेल्या प्रमुख संरक्षण आणि रणनीती संवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12 पाहूया. चर्चेत असलेले सेहत मिशन हा कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे ICMR ICAR यांचा. प्रश्न 13, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र सध्या कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. प्रश्न 14, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पलामू व्याघ्र प्रकल्प अभयारण्य. प्रश्न 15 पाहूया. गंगम्मा जतारा उत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला आला होता? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 16, कोणत्या राज्यात अन्नपूर्णा भांडार योजना जाहीर करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 17, GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी कोणत्या राज्य सरकारने आले अभियान सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याने. प्रश्न 18 पाहूया. भारताची अणुऊर्जा दूरदृष्टी SMR तैनातीसाठी धोरणात्मक मार्ग या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर त्याचं उत्तर आहे ऊर्जा आणि संसाधने या संस्थेने. प्रश्न 19, मे 2026 मध्ये सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क कोणत्या पातळीपर्यंत वाढवण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे 6% वरून 15% केले आहे. प्रश्न 20 पाहूया. IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 21, जागतिक सहकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दुबईमध्ये. प्रश्न 22, स्टँड विथ हरी जनजागृती मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 23 पाहूया. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIच्या संचालकपदी कोणाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण सूद यांना. प्रश्न 24, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले बहुचर्चित ध्यान मंदिर कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. प्रश्न 25 तुमच्यासाठी. तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.